लाडक्या बहीण योजनेसंदर्भात एक मोठी बातमी आहे, आनंदाची बातमी आहे। सगळ्यांनी बातमी बघा। लाडक्या बहिणींना आता 2 ते 3 दिवसात डिसेंबरचा हप्ता मिळणार आहे। भाजपचे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी साम टीव्हीला ही माहिती दिलेली आहे। लाडक्या बहिणीबाबत सध्या सोशल मीडियावर विविध चर्चा सुरू आहेत आणि योजनेचे निकष बदलणार, काही बहिणी अपात्र ठरणार, अशा विविध चर्चा सुरू होत्या। त्यामुळे लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार अशी धाकधूक होती। मात्र आता भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना गुड न्यूज दिलेली आहे। लाडक्या बहिणींचा वर्षाचा शेवट हा गोड होणार आहे। मी स्वतः व्यक्तिगत अजितदादांशी चर्चा केली आणि आता ईपीसी अपेक्षित आहे 1-2 दिवसामध्ये आणि लाडक्या बहिणींचा हप्ताही या म्हणजे खरं तर 2-3 दिवसात देऊ असं अजितदादा म्हणाले, पण आता या सर्व कामात व्यस्त असल्याने थोडेसे काही टेक्निकल आर्थिक ज्या काही गोष्टी आहे, पण कुठेही मी आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या तमाम लाडक्या बहिणींना हे आश्वस्त करू इच्छितो की आपल्याला हे पैसे पोहोचतील। शरदचंद्र पवार साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा मी ट्विटद्वारे दिलेल्या आहेत। ते राज्याचे माजी मुख्यमंत्री होते, देशाचे केंद्रीय मंत्री होते आणि एक या महाराष्ट्रामध्ये एक अभ्यासू व्यक्तिमत्व, एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व म्हणून एक दांडगा अनुभव असलेलं व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि म्हणून मी त्यांच्या वाढदिवसानिमित्त पुन्हा एकदा शुभेच्छा देतो। त्यांना सुदृढ आयुष्य, दीर्घायुष्य लाभो आणि त्यांना पुढील वाटचालीत देखील खूप खूप त्यांना शुभेच्छा। आणि पुन्हा एकदा मी त्यांच्या वाढदिवसानिमित्त शरद पवार साहेबांच्या आयुष्य चिंतन करतो, माझ्या व्यक्तिशा परिवाराच्या वतीने पण आणि शिवसेना परिवाराच्या वतीने। शेतकऱ्यांना सांगितलंय आपली लाडकी बहीण योजना जी आहे ही पुढचा लगेच डिसेंबरचा हप्ता हाच आपला तो तात्काळ खात्यात गेला पाहिजे। त्या सांगितलंय आपली लाडकी बहीण योजना जी आहे ही पुढचा लगेच डिसेंबरचा हप्ता हाच आपला तो तात्काळ खात्यात गेला पाहिजे। त्या आम्ही 2.5 वर्ष केलं आणि ते बसून राहिले, त्यामुळे 2.5 वर्षाचं कामाची पोचपावती आहे। शेतकऱ्यांना देखील हे सरकार कधी वाऱ्यावर सोडणार नाही आणि मी आपल्याला सांगितलं अगोदर कुठलंही नियमबाह्य काम होणार नाही। या जनतेचं सर्वसामान्य जनतेचं सरकार आहे, सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी राहणारं सरकार आहे।